आम्ही दोन भाव आहेत ना, दोन भाव कॅश फ्लो करतोय, फ्लो कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो तरक्की फास्ट कारण काम नाही स्लो सगळे गँग मध्ये प्रो एम होतात पूर्ण जावा ट्रॅक करतो थ्रो मला माहिती नाही ब्रो मलाच माहिती नाही ब्रो आम्ही दोन भाव आहेत ना, दोन भाव कॅश फ्लो करतोय, फ्लो कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो तरक्की फास्ट कारण काम नाही स्लो सगळे गँग मध्ये प्रो एम होतात पूर्ण जावा ट्रॅक करतो थ्रो मला माहिती नाही ब्रो मलाच माहिती नाही ब्रो. आता जर तुम्ही प्रेमात व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर इथे रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटनने सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, सिम्पली इथून बॅक करायचे आणि इथून बॅक केल्यानंतर इथून तुम्हाला पहिले एन्जुटेचे फोटोच्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिलाय तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करून थोडे इथे खाली खूप सारे ऑप्शन येऊन जाते, थोडे इथे स्क्रोल करायचे. इथून एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे आपले जेवढे हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायची. जिथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते. ओके, तर सिम्पली इथून त्या फोटोवरती क्लिक करू त्या स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते इथे त्याच्या पुढं, तर सिम्पली इथून आपण आहे ना त्याच फोटोवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करूया. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं. हा आपले स्प्लिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करायचा आहे. तर हा जो बीट मार्क आहे त्यावरती क्लिक करा, थोडे इथे स्क्रोल करायचे. तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आपण इमोजी पीएनजी दिले ते तुम्हाला इथून ऍड करायचे. हे इमोजी पीएनजी इथून ऍड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून प्ले करून बघायचं कोणता आपला डायलॉग कुठे येतो, पहिला डायलॉग कोणता आहे. तर इथून आपण प्ले करूया. इथून आपला हा जो डायलॉग आहे इथून चालू होते तर इथून हे पीएनजी असं इथून कमी करूया आणि हे पीएनजीतून बघूया कोणतं आपलं पीएनजी आहे आणि कुठपर्यंत येत आहे. ओके, इथपर्यंत येते तर त्याच पीएनजी वरती क्लिक करून स्प्लिट करूया आणि हे जे वेगळा पहिला भाग झालाय त्याला आपलं जे पहिले पीएनजी इथून ऍड करूया अशा प्रकारे. आता ह्याच्या पुढचं बघूया कुठेपर्यंत येते. इथपर्यंत येते पीएनजी तर इथून कट करूया स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून. आता दुसरं पीएनजी इथून ऍड करूया सिम्पली अशा प्रकारे. इथून पुढचे 2 पीएनजी इथून ऍड करून घ्यायचे आणि जे आपलं हे असेल दुसरं फोटो जिथून स्टार्ट होईल तिथून हे पीएनजी इथून स्प्लिट करायचे आणि इमोजी पीएनजी इथून ऍड होऊन जाईल अशा प्रकारे. तर मी काय करतो आता इथून जे सर्व पीएनजी राहिले ते इथून ऍड करून घेतो डायलॉगनुसार आणि तुम्ही पण घ्या फोटो सुद्धा इथून स्प्लिट करून घ्या बीटनुसार. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतला. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट ऑप्शन मध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो ब्लान्स नावाचा फेड आहे इथून सिलेक्ट करायची, जी लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टू ऑल ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथे मग 3 नंबरला खाली अॅनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथं मग कॉम्बोच्या ऑप्शन मध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो प्लॅनोमा 1चे फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच रिपीलचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच क्रॉस ओपनचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला झूम फ्लिपचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकलचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच क्यूब ओपनचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिले एन्जुट यायचे. हा जो पहिला फोटो तिथे यायचे. इथे जो कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि हे जे पहिलेच फोटोचे आपल्या शेवटला येऊन इथे की द्यायची, ह्या कीवरती क्लिक करायचे. जी पहिली की दिली ते की पशी आल्यानंतर इथे हे जे व्हाईट कलरचं रेष आहे ते आपल्या कीवरती ठेवायची आणि हा जो फोटो आहे तो आपल्याला ना सिम्पली लेफ्ट साईडला ओढायचा आहे जेवढं इथे लाईन आहे नाही तिथपर्यंत. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथून एक ॲनिमेशन मिळून जाईल आपल्या फोटोला. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा आहे ना त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तो फोटो आपल्या ब्लॅक अँड व्हाईट कसा करायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. थोडं इथे स्क्रोल करायचं तर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस केल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून ब्लॅक अँड व्हाईट फोटो होऊन जाईल. आता आपल्याला त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढचा फोटो करायचा आहे. त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढचा फोटो असंच करत शेवटच्या फोटोपर्यंत इथून हा जो बेड आहे इथून ऍड करायचा. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिली एन्जुट यायचं आहे.
पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिला जो हा फोटो आहे त्याला ठेवायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते दा ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते द्यायचा आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्पार्कच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्पार्क 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7 आणि 9 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो 12 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्पार्कच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे एक्सपोज जास्त आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 12 आणि 14 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून आपला जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.